पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं की जी कळसुबाई होती तिचा नवरा त्या छडीला हातात पकडून पाठीमागचा पूर्ण इतिहास बघतो. आणि तो इतिहास एवढा भयभीत होता आणि एवढा खतरनाक होता की तो इतिहास पाहिल्याच्या नंतर कळसुबाईचा जो नवरा आहे तो कळसुबाईला म्हणतो की तुला जो मी श्राप दिलेला आहे तो श्राप 100% लागू होणार जर तू या छडीला हात लावला असता. त्यामुळं तुला मी पाहिजे की तुला तो श्राप पाहिजे याचा तू निर्णय कर आणि नंतरच तू काय करायचं ना हे ठरव. आता कळसुबाई तिच्या नवऱ्यासमोर कशी म्हणणार की नाही मला जगाची पूर्ण जायदाद पाहिजे किंवा मला खूप श्रीमंत व्हायचे, नाही म्हणू शकत ना. तर त्याच प्रकारचा प्रकार झाला होता की कळसुबाई काहीही म्हणू शकली नाही आणि कळसुबाई तात्पुरती तेवढी म्हणली तिच्या नवऱ्याला की नाही मला तुम्ही पाहिजे आणि मी तुमच्या सोबतच चांगल्या पद्धतीने राहील. तर सगळं मॅटर सॉल्व्ह झालं. कळसुबाईचा जो नवरा आहे तो म्हणला की मी जी ही छडी आहे ही मी एका जागेवर लपून ठेवणार आहे जेणेकरून ही छडी कुणालाही सापडणार नाही. पण तिच्या नवऱ्याला एक गोष्ट माहिती होती आणि ती गोष्ट अशी होती की जर छडीमध्ये इच्छा असेल की याच बाईजवळ जायची किंवा याच बाईच्या हाती लागायची तर ती छडी त्या बाई समोर येणार म्हणजे येणारच. मधोमध इतके जास्त वर्ष गेले होते, एवढ्या वर्षामध्ये ती छडी एकाही स्त्रीच्या हातात लागली नाही. पण आता कळसुबाईच्याच हाती का लागली हे सुद्धा त्याला माहिती होतं. त्याला हे सुद्धा माहिती होतं की याचा अंत फार भयानक होणार आहे. पण जो कळसुबाईचा नवरा होता तो तिच्यावर अतिशय जास्त प्रेम करायचा. त्या कारणामुळे तो त्याला जितके प्रयत्न होतील ना तेवढे प्रयत्न तो करत होता. पण कळसुबाईच्या मनामध्ये थोडं विचित्रच होतं. तर मंडळी, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. मंडळी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पाठीमागा जो भाग आपण टाकला होता त्याला खूप जास्त रिस्पॉन्स भेटला होता आणि त्याचा रिस्पॉन्स बघून माझं मन झालं की यार नाही, एक दिवसही डिले नाही करायचा की याचा दुसरा भाग आपल्याला अपलोड करताच आला पाहिजे. आता ज्या प्रकारे तुम्ही मला मागच्या भागाला प्रेम दिलंय तसंच प्रेम मला या सुद्धा भागाला पाहिजे जेणेकरून माझा इंटरेस्ट अजून जास्त वाढेल. खूप खूप क्रेझी म्हणजे खूपच भयानक पद्धतीने व्ह्यूज आले आणि भयानक पद्धतीने तुमचा रिस्पॉन्सही आला. खूप जणांनी कमेंट सुद्धा केल्या पार्ट टू. मला खरंच खूप चांगलं वाटलं. आणि माझी तब्येत खराब आहे, सर्दी झालेली आहे, नरडा कचकच करते, बोलायला तेवढं जमत नाही, तरी सुद्धा मला असं वाटतं की नाही मी व्हिडिओ बनवला पाहिजे कारण की माझा जो परिवार आहे युट्यूबवरचा तो फारच मोठा आहे. यार काय हो तुमचं. तर चला आता सुरुवात करूया. तर आता कळसुबाईला नेहमी एक गोष्ट खपत होती आणि ती गोष्ट म्हणजे की आपण जर त्या छडीचा नाद केला तर आपण जळून राख होणार याची शक्यता 100% आहे. आणि तिला हे माहिती होतं पण तिला ना त्याच्यामधून एक रस्ता बाहेर काढायचा होता. त्याच्यासाठी ती इतकी असा खतरनाक पद्धतीचा विचार करत होती, खूप खूप डेंजरस पद्धतीचा विचार करत होती. पण तिचे विचार काही दूरवर जाईपर्यंत थांबत होते. बघता बघता 1-2 महिना आतमध्ये गेला. त्या 1-2 महिन्यामध्ये काहीच झालं नाही. तिने त्या घरामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पण तिला ती छडी सापडली नाही. तिचा नवरा एक तांत्रिक होता आणि तांत्रिकाच्या हैसियतनं तिचा जो नवरा आहे तो काही गोष्टी करण्यामध्ये खूप जास्त एक्सपर्ट होता आणि तो जगामध्ये सर्वात जास्त प्रेम कळसुबाईवर करायचा. आणि त्याला माहिती होतं की छडीला हात लावला की त्याचा कार्यक्रम झाला. त्या कारणामुळं तो काही जरी झालं असतं तरी सुद्धा त्याने ती छडी तिच्या हातामध्ये लागू दिली नसती. त्याच्याकडून जितके पण प्रयत्न होतील ना तो तेवढे सगळे प्रयत्न करत होता. त्याला हेही माहिती होतं की ती छडी 100% कळसुबाईच्या हातात लागणार म्हणजे लागणारच. आणि कळसुबाई तोंडावर तर नाही म्हणायची पण तिच्या आत मनामध्ये एवढी जास्त उत्सुकता होती त्या छडीला धरायची आणि या जगाचा श्रीमंत व्यक्ती होण्याची. आता ती विचार करत होती की एखादा असा रस्ता असावा की याचा श्रापही मला लागू नये आणि माझ्या हातामध्ये ती छडी सुद्धा लागल. बघा कसं असतं मित्रांनो, ज्या वेळेस लोकांना खूप जास्त लालूच लागते आणि पैशाची पट्टी तिच्या नजरेवर चढते ना त्यावेळेस त्याला हेही कळत नाही की आपण नेमकं आपल्या फॅमिली सोबत काय करतोय किंवा कसं वागतोय. म्हणजे त्याला काहीच कळत नाही. त्याला फक्त एक गोष्ट कळते आणि ती गोष्ट म्हणजे अशी की तो फक्त पैसा. तसंच कळसुबाईचं सुद्धा होत होते. 1 महिना जातो, 2 महिने जातात, 3 महिने जातात आणि ती भूक इतकी जास्त वाढत जाते की ती अशी वेड्यासारखी करत असते. मग तिच्या एकदा एक गोष्ट लक्षामध्ये आली की आपला नवरा ज्या जागेवर जाऊन तंत्रविद्या शिकून आलाय आपण तिथं जायचं आणि माझ्या नवऱ्याचा जो गुरु आहे त्याला काय गोष्टी विचारायच्या.
त्याला गोष्टी विचारल्याच्या नंतर जो तो रस्ता सांगल त्यावेळेस आपण घरी यायचं आणि आपल्या नवऱ्याला ते रस्ता सांगायचा आणि छडी हातामध्ये घ्यायची. आता हिनं तसा विचार केला, तसं घराच्या बाहेर निघली. नवऱ्याला सांगितलं की मी धुणं धुण्यासाठी बाहेर जाते आणि आज जरा जास्त धुणं आहे, त्या कारणामुळे मला काही लवकर घरी येता येणार नाही. पण हिचा प्लॅन दुसराच होता. ती कोण्याच घरी गेली नाही, सगळ्या घरच्यांना सांगितलं की मी आज धुणं धुण्यासाठी येणार नाही म्हणून. ही सरळ त्या जागेवर गेली ज्या जागेवर हिच्या नवऱ्याने तंत्रविद्येची शिक्षा घेतली होती. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी जो रस्ता होता ना, तो पूर्ण पायी जाण्याचा रस्ता होता. काटे वगैरे पुढे त्या रस्त्याने कोणी जात नव्हतं. पूर्णपणे आगोरी लोक होते तिथे आणि ते आगोरी लोक अशा पद्धतीचे होते की त्यांना काहीच घेणं देणं नसतं कुणाला. तुम्हाला माहिती असेल अघोरी कशा असतात, तशा प्रकारचे ते अघोरी होते. तर जी कळसुबाई आहे ती अघोरीपाशी जाते. तिथे गेल्याच्या नंतर अघोरींना म्हणते की मला एक मदत हवी. आता अघोरी म्हणले की ठीक आहे बाबा, तुझी मदत न करायला आम्हाला काय, पण आम्हाला बदल्यात काय भेटणार आहे. तर त्यावेळेस कळसुबाई म्हणले की तुम्ही माझ्या शरीरासोबत जे वाटेल ते करू शकता. अघोरी तब्बल तिच्या शरीरासोबत 5 दिवस खेळतात आणि त्या जागेवर अघोरी कमी नसतात. त्या जागेवर 20 ते 25 अघोरी बसलेला असतो. आणि हे सगळं काही कळसूच्या नवऱ्याला माहिती असतं अगोदरच, कारण की याने याच्या तंत्रविद्येने सगळं काही जाणून घेतलं होतं आणि हा तयार होता की आता याच्यासोबत काय होणार आहे. 5 दिवस लगातार 25 अघोऱ्यांनी त्या महिलेच्या शरीराला दचा तोडलं आणि त्याच्यानंतर तिला शिक्षा दिली. शिक्षा दिल्याच्या नंतर त्यांच्याकडून जी तंत्रविद्येचं ज्ञान घेतलं ते घेऊन घराकडे परत आली. तिनं त्यांना एक ऑप्शन विचारलं की मी याच्यात काय करू शकते. आणि तिनं काय, तिला काय फारशी तंत्रविद्या घेतली नाही की लगेच मला जगाची पूर्ण मोठी तंत्रविद्या पाहिजे. तिने छोटीशी तंत्रविद्या घेतली. तंत्रविद्या अशी घेतली की पारदर्शक जे डोळे असतात ना, म्हणजे अशी नजर ज्या नजरेने आपण काही सुद्धा बघू शकतो. मनामध्ये जर काही आलं की आपल्याला हा ही गोष्ट बघायची आहे, ही गोष्ट कुठे लपलेली आहे, तर सगळ्या गोष्टी ब्लर होतील आणि ती एकच गोष्ट दिसेल तुम्हाला. अशा प्रकारची विद्या तिने त्यात काय म्हणतो यार काय नाव त्याचं तसं बोललो होतो मी, हा ते काय एक्स पाहिजे असतील ते मला लक्षात येत नाही आता ते. तर ते तंत्रविद्याची विद्या शिकून आलेली ती अशा प्रकारची विद्या होती. आणि ही विद्या शिकलेली त्यालाही माहिती होतं, त्याच्या नवऱ्याला, त्या तांत्रिकाला, आणि त्याला हेही माहिती होती की कशा पद्धतीने विद्या हासिल करून आलेली आहे. कारण की जे आघोरी होते आता जे आघोरी होते ते खूप म्हणजे विचित्र प्रकारचे होते. त्यांनी हिच्यासोबत फार खेळ खेळलेला होता आणि 5 दिवशी गायब होते. ही घरी आली. घरी आल्याच्या नंतर हिनं दरवाजा ओपन केला. आता याच्या अगोदर हिनं त्या अघोऱ्यांना विचारलं होतं की माझ्या घरी एक अशी वस्तू आहे ज्या वस्तूला हात लावल्याच्या नंतर मी माझ्या नवऱ्याच्या श्रापानं मरून जाणार आहे, तर मला माझ्या नवऱ्याच्या श्रापापासून मुक्त करायचंय, मुक्त व्हायचंय, तर त्याच्यासाठी मला एखादा काही उपाय सांगा. अघोऱ्यांनी तिला उपाय सांगितला की तू पहिले असं कर, असं झाल्याच्या नंतर मग तू तुझी नजर यूज कर आणि ती वस्तू बघ, त्या वस्तूला हात लाव, तुझा श्राप आपोआप तुटून जाईल. मग हिनं तीच गोष्ट लक्षामध्ये ठेवून घरी आली. घराचा दरवाजा उघडला तर हिचा नवरा समोर पलंगावर झोपलेला होता. तो उठून बसला आणि उठून बसल्याच्या नंतर हिला म्हणतो की कळसू तू 5 दिवस कुठे होतीस. कळसू त्याला म्हणते की मी काही कामानिमित्तानं बाहेरगावी गेले होते. पण तिचं जे शरीर होतं तिचं शरीर जरा वेगळंच सांगत होतं. शरीरावर अनेक प्रकारच्या चोंदी होत्या आणि त्या चोंदी अशा तशा नव्हत्या. त्या चोंदीकडे बघितल्याच्या नंतर जो हुशार माणूस आहे, जो लग्न झालेला माणूस आहे, त्याला तेव्हाच कळतं की नेमकं काय झालेलं आहे. तर तो गप्प शांतपणे बसतो आणि बसल्याच्या नंतर ती त्याला म्हणते की मला जेवायचे, मला भूक लागली. आता तो तांत्रिक उडतो आणि घरामध्ये जो केलेला काही स्वयंपाक असतो त्या तांत्रिकाने तो तिच्या पुढे मांडतो आणि तिला जेवायला बसतो. ती आपल्या ताटासमोर बसते, जेवण करत बसते. ती तांत्रिकाला एक लिंबू आणि एक चाकू मागते. तो तिला लिंबू देतो, चाकू देतो. ती लिंबू चिरते, लिंबू त्या भाजीवर टाकते आणि खाते. अर्ध जेवण करते. अघोरी एकसारखा तिच्या चेहऱ्याकडे बघतच होता आणि तो अघोरी हिच्याकडे बघून हसला आणि म्हणला की उशीर नको करू, तुला जे करायचंय तू ते कर. कळसूबाई तिच्या जवळ असलेला चाकू घेते आणि एकसारख्या अघोरीच्या मानेमध्ये मारतो. अघोरी तिथंच मरतो. तो मेल्याच्या नंतर त्याचा जे मृतदेह आहे त्याचा मृतदेह तिच्याच घरामध्ये खाली उकरून तिथंच पुरून टाकते. पुरून टाकल्याच्या नंतर ही जी नजर जी आहे ती नजर यूज करते आणि ती जे छडी आहे कुठे ठेवलेली आहे ती छडीकडे बघते आणि ती छडी उचलते आणि तिला हात लावते. जसं तिच्या छडीला हात लावते तसं तिच्या अंगामध्ये जी एनर्जी आहे ना ती एवढी जास्त प्रमाणामध्ये खतरनाक पद्धतीने होते की बघायचं कामच नाही. तिला असं वाटतं की आता मी या जगाची सर्व श्रीमंत बाई झाली.
आणि सगळं काही म्हणजे असं जबरदस्त पद्धतीने. आणि ती छडी घेतल्याच्या नंतर तिच्या अंगामध्ये पॉवरही अशा प्रकारची आली की तिच्या नवऱ्याला जे तिनं मारून पुरलेलं असतं एकही निशाण तिथं दिसू देत नाही. एका चुटकीमध्ये सगळं काही क्लीन करते, घराच्या बाहेर निघते, घराला कुलूप लावते आणि त्या गावामधून कायमची निघून जाते. आता ती निघून गेल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये जे काय होतं ना ते ती करण्याचा फार प्रयत्न करायची. तिला एक ठिकाण पाहिजे होतं. ती भरपूर जंगलाच्या आत जाते. जंगलाच्या आत गेल्याच्या नंतर एका जागेवर बसते आणि बसल्याच्या नंतर ती निर्णय करते की मला इथं माझं एक घर बनवायचंय, ज्या घरामध्ये मी राहू शकेल आणि याच घरामधून मला माझ्या कामाला सुरुवात करायची. आता प्रॉब्लेम अशी होती की ती ज्या युगामध्ये जगत होती ते युग एकतर लय आधुनिकही नव्हतं आणि एक तर लय मागं असलेलं युग नव्हतं. ते युग म्हणजे असं मधातलं युग होतं. अर्ध्याच्या वर लोक ज्या अशा गोष्टी आहेत त्यांच्यावर विश्वास करायचे आणि एकदम असे मोजके मोजके लोक आहेत जे की अशा गोष्टींवर विश्वास करायचे नाही. आणि या काळामध्ये असं कोणतंही नव्हतं की कोणा गावामध्ये शाहूकार आहे असंही नाही. या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये खूप काही श्रीमंत लोकही होते आणि खूप काही गरीबही लोक होते. म्हणजे आताच्या काळामध्ये कसं ना की गावामध्ये शाहूकार बिवकार काय नसतो, सरपंच असतो तोही लोकांच्या मदतीने निवडून येतो, नाही तर तोही निवडून येत नाही. अशा प्रकारची अवस्था त्यावेळेस होती. आता हिला कळत नव्हतं की मी नेमकं आता कोण्या माणसाला बोलावू, काय करू, कसं करू. आणि ऍक्च्युली हिला जावं लागायचं तिथं. ही छडी ज्या स्त्रीच्या हातात असली त्या स्त्रीला त्या माणसासमोर जावं लागायचं, त्याच्यासोबत बोलावं लागायचं. मग त्याच्या ज्या राजी खुशीनं त्याच्यावर ती काय जादू आहे ती सगळी जादू चालायची. तो त्याच्या राजी खुशीनं हिला घेऊन जायचा, हिच्या नावावर सगळं काही करायचं आणि केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तो माणूस हिच्यापाशी येणार आणि तो हिच्या शरीरासोबत पोट भरेपर्यंत काय करायचं ते करणार. आणि परवाच्या दिवशी म्हणजे तिथून जाता जाता तो माणूस आपला जीव संपवणार. खऱ्या अर्थामध्ये तो जो माणूस आहे समोरचा त्या माणसाच्या शरीरामध्ये तो माणूस नसणारच. ज्या वेळेस त्या माणसापाशी जाणार त्याच वेळेस त्याच क्षणी त्या माणसाच्या शरीरामधून त्या माणसाची आत्मा बाहेर निघणार आणि त्या माणसाच्या शरीरामध्ये या छडीची जी आत्मा आहे, या छडीच्या आत जी ताकद आहे ती त्याच्या शरीरावर कब्जा करणार, त्याच्यात जाणार आणि तिथं गेल्याच्या नंतर ती ताकद जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत या कळसुबाईचं शरीर खाणार. असल्या प्रकारची ही डील होती. अगोदरच्या जे लेडीज होते त्याच्यासोबत पण असं झालं होतं आणि आता सुद्धा यांच्यासोबत पण असंच होणार होतं. पण इथं असा प्रॉब्लेम होता की इथं एक पर्टिक्युलर असा माणूस नव्हता की हा भाई हा एकच या गावामधला खूप मोठा श्रीमंत माणूस आहे. चार पाच माणसं असायचे, पाच सहा माणसं असायचे. आणि हिला हेही माहिती होतं जर आपण गावामध्ये राहून जर हे असलं काही काम केलं तर गावकऱ्यांना माहित होईल आणि त्या गावकरी आपल्यासोबत काही विचित्र प्रकार करू शकतो. आणि असंही होतं की जोपर्यंत हिच्याजवळ छडी आहे तोपर्यंत तिला समोरासमोरून कुणीही मारू शकत नव्हतं. ना बाम, ना गोळा, ना तलवार, ना बंदुकीची गोळी, असं काहीच नाही जे हिला मारू शकत नव्हतं. फक्त हिला माहित असायला पाहिजे की हे मला मारण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याने तिच्या जवळ यावं, तो तिला हातही लावू शकत नव्हता. अशी ताकद तिच्या अवतीभोवती निर्माण होत होती. पण हिचं मरण असं तय होतं की हिला माहित नसताना अचानक जर हिच्यासोबत काही झालं तर ही मरणार आणि मेल्याच्या नंतर हिची जी पॉवर आहे ती आपोआप जाणार. अशा प्रकारचा तो खेळ होता पूर्ण. आता जी कळसुबाई ती पूर्णपणे टेन्शन मध्ये की आता मी नेमकं करू काय, आता मी नेमकं कोणाला बोलवू काय. मग तिच्या लक्षामध्ये येतं की तिच्या माहेरमध्ये एक असा माणूस होता थोडा बुजुर्ग होता आणि तो माणूस गावामध्ये काय आसपासच्या 4-5 गावामध्ये श्रीमंत माणूस होता. आणि तो माणूस एवढा पॉवरफुल होता की बघायचं कामच नाही. तसं जर म्हणजे त्या माणसाचं पाहिलं तर त्याला 2-3 बायका होत्या. इतका भारी तो माणूस होता. तर हिने ठरवलं की आपण आपल्या गावी जायचं, माहेरी जायचं आणि त्या माणसाला बोलायचं. ठरल्याप्रमाणे ही छडी हातामध्ये धरते, त्या माणसापाशी जाते आणि त्याला बोलते. आता त्याला बोलल्याच्या नंतर ही घराकडे परत येते म्हणजे त्या जंगलामध्ये. तो माणूस हिच्या नावावर वगैरे सगळं काही करतो आणि दुसऱ्या दिवशी जंगलामध्ये येतो. कारण की त्याच्या शरीरामध्ये तो माणूस नव्हता, ऍक्च्युली त्याच्या शरीरामध्ये आता त्या काळीची आत्मा होती आणि हिला माहिती होतं की तो येऊन आता माझ्यासोबत काय करणार आहे. पण हिला हे माहिती नव्हतं की जी शरीरामधली आत्मा आहे तिला जे शरीर भेटलं होतं ना ते एवढं धापड धिपाड भेटलं होतं आणि एवढं तंदुरुस्त भेटलं होतं की ती आत्मा आता कायमची त्या माणसाच्या शरीरामध्ये राहणार होती. आणि ती छडी त्या आत्म्याच ऐकत होती, छडीमध्ये जी ताकद आहे ना त्या छडीचं ऐकत होती. हे हिला माहिती नव्हतं. त्याच्यासोबत गेम होणार होता खतरनाक पडायचा. तो माणूस आल्याच्या नंतर लगातार हिच्यासोबत तो एकदा शांत होईपर्यंत एक दिवसभर एक रात्रभर खेळतो
आणि खेळणं झाल्याच्या नंतर तो एकदमपणे शांत होतो आणि ती वाट बघते की हा जाणार, त्याचा जीव देणार आणि मी मोकळी होणार. आणि याने जीव दिला की जी पण धनदौलत माझ्यापाशी आहे ती खर्चेपर्यंत मी दुसरी धनदौलत घेणारच नाही. मोकळी बसणार, मोकळी खर्चणार, जसं मनात आलं तसं खर्चणार. पण जोपर्यंत ही धनदौलत खर्चल्या जाणार नाही तोपर्यंत मी दुसरी काही हरकत करणारच नाही. जे याच्या अगोदरच्या बाईने केलं होतं तशी चूक मी करणारच नाही, एका पाठोपाठ नाही. मी फक्त एवढंच करतो. आता कळसू जी होती ना ती एकदम चांगली होती आणि चांगल्या पद्धतीची चांगल्या घराण्याची बाई होती. त्यामुळे तिचं जे शरीर आहे ते शरीर सुद्धा तेवढं खतरनाक कहर सहन करू शकत नव्हतं. त्यामुळे तिनं असा निर्णय केलेला होता की आपलं आयुष्यही सुखाशील घालायचं आणि चांगल्या पद्धतीने जगायचंही, पैसाही कमी झाला पाहिजे, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. पण तिला हे माहिती नव्हती की वापस जाण्याचं नव्हतं. आणि ती आत्मा ज्या शरीरामध्ये राहिली होती त्या आत्म्याने ते निर्णयच केला होता की आता मी असं शरीर कधीही सोडणार नाही. कारण की या अगोदर तिला तसल्या प्रकारचं शरीर एकदाही भेटलेलं नव्हतं. तर तिनं ठरवलं त्या आत्म्याने की आता मी या शरीरामध्ये राहायचं. पण जी कळसू होती तिला माहिती नव्हतं की ही आत्मा शरीराला सोडणार नाही. ती बाहेर जाऊन बसली, वाट बघत होती की तो बाहेर कधी जाईल, त्याचं शरीर कधी खतम होईल, तो जीव कधी देईल. कारण की हिनं तर वेगळा विचार केला होता ना, तर त्या विचाराप्रमाणे हिचं काहीच सक्सेस झालं नाही. ती आत्मा बाहेर आलीच नाही. ही आत गेली. आत गेल्याच्या नंतर त्या माणसाला म्हणले की तुला जायचं नाही बाहेर. तो उठला आणि त्याच्या जवळ आला. जवळ आल्याच्या नंतर त्या शरीराची जे आकार होता तो थोडासा बदलला. म्हणजे जेवढं धष्टपुष्ट होतं ते अजून जास्त धष्टपुष्ट झालं आणि जेवढी त्याची ती त्वचा होती असं वाटत होती तो जेवढा म्हातारा झालेला आहे ती सगळी त्वचा आता परत वापस व्हायला लागली, जसं की तो एकदमपणे जवान झालेला आहे, नैतरणा झालेला आहे. आणि तो हिच्या डोळ्यासमोर होऊ लागला. हिला एक अंदाजा लागला की इथं काहीतरी गडबड होती. त्यावेळेस ती आत्मा, ती माणूस तिला म्हणला की नाही, मी आता इथून जाणार नाही आणि आता कायम स्वरूपी मी या शरीरामध्ये राहणार आहे. आणि जोपर्यंत माझं मन भरत नाही तोपर्यंत तू मरणार नाहीस. आणि जेव्हा माझं मन भरलं त्यावेळेस तू मरणार. आणि माझं मन जेव्हा झालं तेव्हा मी तुझ्यासोबत खेळणार. फक्त तू काय पाहिजे ना ते मला माग. आता कळसू आहे हे टेन्शन मध्ये आली. आईच्या गावात एकाच्या तावडीतून सुटले तर दुसऱ्याच्या तावडीत सापडले. आणि मला तर मी हिनं जे विचार केला होता ते वेगळं होतं आणि इथं झालं खूप जरा वेगळंच झालं होतं. आता इथं एक तुम्हाला असं वाटत असेल की आता छडीच्या माध्यमातून असं होत असेल तसं होत असेल, पण नाही. ऍक्च्युली मध्ये तो जो राक्षस आहे तो राक्षस त्या छडीच्या माध्यमातून ज्या महिला आहेत त्यांना फसवायचा, त्याला एक माध्यम ठेवायचं. कारण की या राक्षसाला त्या प्रकारचं शरीर आतापर्यंत भेटलंच नव्हतं. जेवढं पण शरीर भेटलं होतं ते टेम्पररी शरीर भेटलं होतं. आणि यावेळेस त्याला शरीर चांगलं भेटलं. आणि ती जी छडी आहे ती छडी फक्त एक निमित्त होतं. छडी एक फक्त निमित्त होतं. जे असतं ना की बाबा जेवण करायचं, जेवण करण्याचा म्हणजे हे काय आहे की बाबा आपल्याला जेवण कसं करावं लागतं, तोंडाने खावं लागतं आणि अन्न खावं लागतं. त्याच्या मधातला हात असतो तो काय करतो, अन्न घेतो तोंडामध्ये टाकतो. हा एक जरिया झाला, हे एक माध्यम झालं. या माध्यमाच्या मार्फत आपण अन्न खातो. तशा प्रकारची या राक्षसाची ती छडी होती. त्या छडीच्या मार्फत हा राक्षस महिलांचे शरीर खात होता. आता हिला कळत नव्हतं की नेमकं व्हायचंय काय. आता हिनं जसा विचार केला होता तसं तर अजिबात झालं नाही. पण आता इथून समोर जे होणार होतं ते फार डेंजरस होणार होतं. तो राक्षस हिला जसं म्हणेल तसं सोनं आणून द्यायचा, नाणं आणून द्यायचा, पैसा आणून द्यायचा. पण हिच्यासोबत इतकं भयानक पद्धतीनं तो करायचा की हिला असं वाटायला लागलं की मी नरकामध्ये आहे. आणि हिच्या मनात असून सुद्धा हिला त्या जागेवरून बाहेर जाता येत नव्हतं. तिने जर ठरवलं की मी या घराच्या बाहेर जाणार, पळून जाणार, मला ही छडी पाहिजे नाही, तरी सुद्धा ती घराच्या बाहेर जात नाही. बघा तुम्ही आपल्या रामायणामध्ये ऐकलं असेल की सीता माताच्या घराभोवती लक्ष्मण रेखा टाकली होती. ती लक्ष्मण रेखा ओलांडून जर गेली तर तिच्यासोबत अन्याय होत होता. पण लक्ष्मण रेखा ओलांडून दुसरं कुणीही आत येऊ शकत नव्हतं. हे पराक्रम त्या लक्ष्मण रेखेचा होता. तर तशी एक सर्कल बनवलेलं होतं, एक पूर्णपणे असा घेरा बनवलेला होता. त्या घेऱ्यामध्ये हिचं घर बनवलेलं होतं आणि त्या घेऱ्याच्या बाहेर हिला जाताच येत नव्हतं. बरेच दिवस होतात. बरेच दिवस ती महिला त्या राक्षसाच्या तावडीत असते. तेवढ्यात काही दिवसाच्या नंतर एक पुरुष असतो जो की मोळी जमा करतो. आपण जळतण आणि बाजारामध्ये विकतात, तुम्ही बघितलं असेल बघा, लांबशी टाकाशी मुळी असते, 2-3 जागेवर बांधलेली असते, मोठी मुळी असते, ती उचलतात आणि बाजारामध्ये विकायला लागतात.
तर तशा प्रकारचा एक माणूस होता जो की जळतण जमा करायचा, मोळी जमा करायचा. तो या जागेवर येतो आणि आपलं जळतण बघायला लागतो. आता जंगलाच्या खूप मधोमधीचं घर होतं, तिथपर्यंत जास्त कोणी जातही नव्हतं आणि काय नव्हतं. आणि जो हा माणूस होता ना, हा थोडासा धृष्टपुष्ट होता आणि याला माहिती होतं की कुठं जायचंय कुठं नाही. थोडासा चपळ टाईपचा माणूस होता, म्हणजे विचार करणारा माणूस होता की हा इथे गेल्यावर असं होईल, असं गेल्यावर तसं होईल. जे जंगलातले जनावर आहेत त्यांना कंट्रोल करायला किंवा त्याच्यापासून वाचायच्या सगळ्या टेक्निक याला माहिती होतं. निडर म्हणतो ना आपण, एका प्रकारचा निडर माणूस, तशा प्रकारचा तो निडर माणूस होता. तर तो जळतण आपलं जमा करण्यासाठी जंगलाच्या मधोमध आला, जळतण जमा करायला लागला. त्यावेळी त्याची नजर त्या झोपड्यावर गेली. आता हा तिथं गेला, तिथं गेल्याच्या नंतर इकडे तिकडे बघायला लागला, त्याला काही दिसत नव्हतं. आता जी कळसू आहे ती त्या याच्यामध्ये आली, त्या झोपड्याच्या म्हणजे तिच्या घराच्या खिडकीमध्ये आली आणि अशी सहज अशी उभी राहिली, ती काहीतरी करत खाण्यापिण्याची गोष्ट. तर याची नजर कळसूवर गेली. कळसूवर गेल्याच्या नंतर हा पळत गावामध्ये गेला. तुझ्या गावामध्ये राहत होता, त्या पळत गावामध्ये गेला. गावामध्ये गेल्याच्या नंतर तो जोरजोरात असं म्हणजे ओरडायला लागला, जसं की त्याला असं काहीतरी दिसलंय भयानक पद्धतीचं. आता गावकरी जमा झाले. गावकरी जमा झाल्याच्या नंतर पूर्ण गावकरी त्याला विचारायला लागले, तू असा का पळतोय, तू काय बघितलंयस, काय नाही बघितलंस. तर हा म्हणला की आपल्या गावातला जो तो अमका टमका फलाना माणूस आहे, जो की गायब झालेला होता, त्याला पूर्ण जायदाद कळसूच्या नावावर केलेली होती, जो की तिच्या सोबत आता ऍक्च्युअली मध्ये होता. त्या माणसाचं शरीर हा जातो आणि तिथं म्हणतो की तो माणूस ऍक्च्युअली तिथं आहे आणि त्याच्यासोबत एक बाई सुद्धा आहे. आता हा झोपलेला होता, याच्या शेजारी ती कळसू होती आणि ते दोघ जण जंगलामध्ये राहत आहेत. आणि तो एकदम असं वाटत होतं की नाही तर नाही, त्याच्या सोबतचे जितके पण लोक होते ना ते त्याला ओळखतात ना. आता ते कसा दिसत होता कसा नाही या चार करा. आता त्या माणसाचे जे घरचे होते ना, ते घरचे सगळ्यांनी ऐकलं. आता त्याच्या घरचे जरा डेंजरस होते. त्यांनी विचार केला की माईला तर आपल्या घरचा माणूस दुसऱ्या बाईसोबत राहतोय आणि इतके दिवस झाले तो तिकडे राहतोय, हे काय जोक लावलाय. आता हे सगळेजण कोण त्या झोपड्याकडे गेले. तिकडे गेल्याच्या नंतर तो जो माणूस आहे तो एकदम शांतपणे असा उभा होता. त्याच्या झोपड्याच्या आजूबाजूला जाऊन सगळेजण उभे राहिले आणि जोरात त्या कळसूला हाक मारायला लागले, हे बाई झोपड्याच्या बाहेर पटकारी आहे बाहेर. ती बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर यांना बोलायला लागली, उभी राहिली समोर फर्निचर सर्कलच्या आतच. आता तो जो राक्षस आहे त्या माणसाच्या अंगात घुसलेला, त्या राक्षसाला सांगितलं होतं की तुला काय काय बोलायचंय आणि काय काय नाही, आणि तू जर असं नाही बोललीस तर तुझा जीव इथंच खलास होणार. आता ते राक्षस पाठीमागे उभा होता, कळसूबाई समोर उभी होती. आता तो पाठीमागे असल्याच्या नंतर तो शांतपणे उभा होता. आता त्या राक्षसाने ज्याच्या शरीरावर कब्जा केलेला होता, त्याच्या शरीराची फॅमिली जी होती ती समोर उभी होती. ती रडत होती, पळत होती, इकडे या तिकडे जा असं म्हणत होते. त्यातले काही माणसं इकडे त्याला आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी समोर निघले, पण जसं कळसूबाईच्या जवळ आले तसं त्या कळसूबाईला असं म्हणजे त्याला आत जाताच आलं नाही. असं वाटत होतं की कोणती तरी एक भिंत आहे आणि ती भिंत पारिदर्शक भिंत आहे, ते दिसत तर नाहीये पण तिथे जाण्यापासून आपल्याला रोखतीये, अशा प्रकारची भिंत आहे. खूप जणांनी प्रयत्न केला कळसूबाईपाशी जाण्याचा, पण तिथं लोक जाऊ शकले. अखेरकार कळसूबाई बोलायला लागली. कळसू म्हणायला लागली की मी या व्यक्तीवर प्रेम करते, हा व्यक्ती माझ्यावर प्रेम करते, आम्हाला एकत्र राहायचंय तर आम्हाला राहू दे, नाहीतर मी तुमच्या सर्व जणांना जाळून राख करेन. माझ्या अंगामध्ये अशी ताकद आहे की तुमच्या कोणताही माणूस माझं काहीही बिघडवू शकत, अशी कळसू त्यांना म्हणजे डायरेक्ट धमकी दिल्यासारखी. आणि हे सगळं ना त्या राक्षसानीला सांगायला सांगितलं होतं. आता तो पाठीमागे उभा होता. माणसं ओरडले, शिव्या दिल्या, कलमा केला, मारण्याचे प्रयत्न केले, पण काहीही असर झाला नाही. सगळे माणसं परत वापस करून गेले. कळसू आणि तो जो माणूस आहे तो परत झोपड्यामध्ये आला आणि बसले. कळसू रडायला लागली की यार हे काय झालं, एक तर मला बाहेरही जाता येईल ना, गावकरी आले, गावकऱ्यांनी पाहिलं, आता ते काय करतील काय नाही, थोडंसं टेन्शन मध्ये होती. तर तेवढ्यात हिला काही कळत नव्हतं की हिनं सगळं म्हणजे हे करून टाकलं होतं. आणि हिचं असंही होतं की हिनं जर स्वतःचा जरी जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी हिचा जीव घेतला जात नव्हता, कारण की त्या पूर्ण त्या सर्कलमध्ये त्याची पूर्ण जादू होती आणि ती जादू हिच्यावर एवढी स्ट्रॉंग पद्धतीने काम करायची की हिचं काहीच चालायचं नाही. त्याचं जर मन झालं ना की हिचं शरीर आपोआप त्याच्या जवळ जायचं, आपोआप. तशा प्रकारचं हिच्यावर जादू झालेला होता. हिचं फक्त मन डोकं या दोनच गोष्टीवर हिचं नियंत्रण होतं, शरीरावर अजिबात नियंत्रण नव्हतं. तर हे जसं म्हणायचं तसं ती करायची. आता इथं हिला असं वाटलं की आपलं जीवन इथं संपलं, आपण अशीच मरून जाणार आहे. पण हिचं मरणही तसंच होतं जसं त्याने विचार केलेलं होतं, हिचं मरण कसं व्हायचंय म्हणून.
आता याच्यामध्ये एक अशी गोष्ट होती जी गोष्ट कळसुबाईला माहिती नव्हती, आणि ती गोष्ट होती की बाबा तो जो राक्षस आहे, तो राक्षस हिच्या माध्यमातूनच जे काही करायचं ना तो करू शकत होता. त्याच्या स्व इच्छेने तो काहीच करू शकत नव्हता. समजा ती छडी जर या महिलेच्या हातामध्ये नसेल आणि ती महिला जर तिच्या समोर जर आली तर तो राक्षस त्याचा काहीच असर त्या महिलेवर होत नव्हता. पण या महिलेने त्या छडीला हात लावला, त्या कारणामुळे त्या राक्षसाची पूर्ण जादू हिच्यावर झाली आणि तो हिच्यावर पूर्णपणे कंट्रोल घेऊ शकला. आणि तो राक्षस छडीच्या माध्यमातूनच समोरच्यावर कंट्रोल घ्यायचा. समोरच्या माणसाने छडी जर नाही अशी म्हणजे हात लावला छडीला तर तो त्या समोरच्या माणसावर कंट्रोल घेऊ शकत नव्हता. त्याचा काही विलाज चालत नव्हता. ते ज्या शरीरामध्ये त्या शरीराला दुसऱ्या लोकांनी मारलं जरी तरी सुद्धा तो काहीही करू शकत नव्हता. म्हणजे जी काही सगळी पॉवर आहे ती काय सगळं काय आहे ते समोरची व्यक्तीच होती. आणि त्याची एक आणि तो एक राक्षस असा सुद्धा ठरवायचा की या व्यक्तीचं मरण कसं आहे, आणि त्याने ठरवलं होतं की आता जी कळसू आहे तिचं मरण कसं होणार आहे. आणि त्याला माहिती होतं की हिचं मरण कसं होणार आहे. आता गाववाले होते, गाववाल्यांनी प्रत्येक प्रयत्न करून पाहिला त्या माणसाला वापस आणण्याचा, कळसुबाईला हात लावण्याचा किंवा तिथं जाण्याचा, पण कळसुबाईवर काही असर पडत नव्हता आणि कळसूपर्यंत कोणी पोहोचू शकत नव्हतं. सगळ्यांना कळालेलं असतं ना की ती एक जादू आहे, ती जादू एवढी स्ट्रॉंग आहे की त्या जादूच्या आतमध्ये कोणी जाऊ शकतच नव्हतं. आणि जो तो माणूस आहे तो कळसुबाईच्या पाठीमागे असं दगडासारखं उभा आहे. सगळ्यांना वाटायला लागलं की कळसुबाईने त्याच्यावर जादू केलेली आहे भयंकर पद्धतीनं आणि तो कळसुबाईच्या तावडीत. आता असं कळल्याच्या नंतर त्याची जी फॅमिली आहे त्याची फॅमिली जिथं नाही जायचं ना तिथं जायला लागली की आमच्या माणसावर अशी जादू केलेली आहे, त्याच्यापासून सुटका पाहिजे. असंच करता करता त्याची फॅमिली एका मोठ्या तांत्रिकापाशी गेली, जो की तांत्रिक खूप म्हणजे विद्यावान होता. त्याच्यापाशी गेली आणि त्याच्यापाशी गेल्याच्या नंतर सगळी प्रॉब्लेम सांगितली की असं असं आहे म्हणून. आता तो जो तांत्रिक आहे तो म्हणला की बाबा त्याचे काही कपडे आणा, त्याच्या काही अशा गोष्टी आणा ज्या गोष्टी त्याच्यासोबत निगडीत असतील. तांत्रिक त्या गोष्टी आणायला सांगतो त्याच्या माणसाच्या फॅमिलीला. ती फॅमिली त्या गोष्टी नेतात, तांत्रिकापाशी ठेवतात. तांत्रिक तंत्र मंत्र विद्या करतो त्याच्यावर आणि डोळे झाकून जे काय बघायचं तो बघतो. आणि पाहिल्याच्या नंतर तो म्हणतो की तो जो माणूस आहे ऍक्च्युली तो नाहीये. त्या माणसाच्या शरीरामध्ये एक अशी आत्मा आहे जी फार भयानक आत्मा, आणि ती आत्मा त्या बाईच्या माध्यमातून तुमच्या सर्व गावकऱ्यांचा नाश करण्या इतकी सुद्धा ताकद ठेवते. पण तुम्हाला जर असं वाटतच असेल की ते माणूस तुमचा आहे तर तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक बघा. त्याचं शरीर बदललेलं असेल, त्याची त्वचा बदललेली असेल, त्याचं राहण सहन बदललेलं असेल, त्याच्या शरीरावर एकही हावभाव दिसत नसेल. असं म्हणल्याच्या नंतर त्याची फॅमिली पूर्ण म्हणते की हा यार हे तर खरं आहे, कारण की त्याचं जे वय आहे त्याच्या वयापेक्षा जास्त जवान तो दिसतो. कारण की त्यांनी बघितलेलं असतं ना ते पाठीमागे उभं असतं ना. तर त्याची फॅमिली म्हणते मग आता करायचं काय. आता तो तांत्रिक म्हणतो की करायचं काय, त्याला विसरून जा, तो मेलेला आहे, तुमचा माणूस नाहीये तो. पण गावकरी म्हणतात की अहो ती डायन ती हाडळत आहे ना तिथं, तिला कसं संपवायचंय, तिच्यापर्यंत आम्ही कोणीच पोहोचू शकत नाही. मग तो तांत्रिक म्हणला कोण म्हणते तुम्ही पोहोचू शकत, तुम्ही पोहोचू शकत नाहीत, पण काही अशा वस्तू असतात ज्या वस्तू पोहोचू शकतात. तुम्ही दगड मारून बघितलंय का, दगड पोहोचू शकतो. हा मग तुम्ही एक काम करा, तुम्ही काय करा, जे ज्वलनशील पदार्थ असतात ते ज्वलनशील पदार्थ तयार करा आणि ते सगळे पदार्थ तिच्या झोपड्यावर टाका, म्हणजे तिच्या घरावर टाका. जेव्हा तिचं घर जळल त्या घरामध्ये तीही जळल आणि तो राक्षसही जळल. गावकऱ्यांच्या डोक्यामध्ये फिट बसलं. आता तो जो माणूस आहे त्याच्या फॅमिलीच्याही डोक्यामध्ये फिट बसलं, जर आपला माणूसच नाही तर त्याचं शरीर वापरू कशाला द्यायचं. काही लोक असतात ना असे डेंजरस पद्धतीचे. त्यांनी निर्णय केला की असं आपण करायचं. 8 दिवस मदत जातात, सगळे गावकरी एक आठ्या बनवतात की हा चला आता हिचा कार्यक्रम करून टाकायचा. मध्यरात्री सगळे गावकरी सगळे करून होतात आणि ज्वलनशील पदार्थाचे असे गोल गोल पुकळे करतात आणि तिच्या घरावर टाकून देतात. मध्यरात्री ढणढण सगळं काही जळायला लागतं. आता त्या आगीमध्ये जी कळसू आहे तिचं शरीर जळायला लागतं, ती ओरडायला लागते, बाहेर येते आणि असं वाचवा 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 करते. आणि तो जो राक्षस आहे तो एका जागेवर असा उभा राहतो आणि त्याचं शरीर उभ्या उभी जळतं, तरी सुद्धा त्याला काही हालचाल होत नाही आणि काही फिलिंग होत नाही. ज्या वेळेस कळसूबाई जळून जळून पूर्णपणे राख होते, खाली पडते, त्यावेळेस तो राक्षसही त्याचं शरीर सोडतो आणि तिथून तो निघून जातो. त्या घरामध्ये जिथे लाकूड आहे ते सुद्धा तिथं गायब होतं आणि काय आपण तिथंच कळसूबाईची स्टोरी संपली, त्या राक्षसाची स्टोरी संपली. आता या सगळ्या स्टोरीवरून एक गोष्ट कळते की जर आपल्या घरची माणसं असो किंवा कोणी असो आपल्याला जर म्हणत असतील की तू असं करू नको किंवा हे करणं बरोबर नाहीये, तर थोडंफार ऐकलं पाहिजे. कारण की काही अनुभव असतात किंवा काही कारण असतात ज्या कारणामुळे आपल्या घरचे नाही म्हणतात,
किंवा आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करतात, तर प्लीज थोडं समजून घ्यायचा. स्टोरी सारखी ऐका. आणि स्टोरीमधून शिकायचं जर म्हणलं तर हे मी जे आता तुम्हाला सांगितलं ते बाबा घरच्यांचं ऐका. जर कोणी आपल्याला म्हणत असेल की अरे बाबा तू हे काम केल्याच्या नंतर तुला थोडा त्रास होऊ शकतो, तर थोडंसं सांभाळून घ्या, ऐकून घ्या, नाहीतर तुम्हाला खरंच त्रास होऊ शकतो. तर चला आता ही स्टोरी तर संपवली. या स्टोरीचे दोन्ही भाग मी चॅनलवर टाकलेले आहेत. पहिला भाग बघायचा असेल तर व्हिडिओच्या एंडिंग मध्ये मी तो भाग ऍड केलेला आहे, आणि व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा हा दुसरा भाग ऍड केलेला आहे, जेणेकरून हे दोन्ही भाग तुम्हाला ऐकायला भेटतील. अरे पहिल्यांदा आपण एका स्टोरीचे 2 पार्ट टाकले. वा क्या बात.